नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। माजी नगरसेवक विकासभाऊ प्रभाकर लंगोटे हे मत विभाजनाचा फटका बसल्यामुळेच पराभूत। कार्यक्षम, कर्तबगार, कार्यतत्पर व्यक्तिमत्वाला 5 वर्षे मुकावे लागणार। महानगरपालिकेच्या 15 जानेवारी 2026 मध्ये झालेल्या प्रभाग क्रमांक 13 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटातील उमेदवार विकासभाऊ प्रभाकर लंगोटे हे सन 2017 पासून जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या अडीअडचणी, प्रश्न, समस्याबरोबरच भारतीय संविधानाने निर्धारित केलेले सर्व प्रकारचे हक्क मिळवून देण्यास व शासनाच्या विविध लोकहित कल्याणकारी योजनेचा लाभ मिळवून देणारे इमानदार कार्यकर्ते आहेत। त्यांच्या प्रयत्नातून प्रभागाची विकासाची कामे अत्यंत चांगल्या प्रकारची झालेली आहेत। अशा असतानाही त्यांचा 104 मतांनी केवळ त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवारांचा मत विभाजनाचा फटका बसल्यामुळेच त्यांचा पराभव झालेला आहे। हे अत्यंत दुर्दैवी आणि जिव्हारी लागणारी घटना असल्याचे प्रभागाच्या वसाहतीमध्ये चर्चिले जात आहे। विकास भाऊ प्रभाकर लंगोटे हे त्यांचे वडील प्रभाकर अण्णा लंगोटे यांच्या कार्याचा अंगीकार करून गोरगरीब, मागासवर्गीय, दलित, अल्पसंख्याक, मुस्लिम, ओबीसी, उपेक्षित व गरजवंत बहुजन समाजाच्या विकासासाठी कार्य करणारे, चारित्र्य संपन्न, उच्च शिक्षित, कायद्याची व जाण व अभ्यास असलेले व जनतेच्या प्रश्नासाठी सदैव निरंतर विकास कामे करणारे सक्रिय कार्यकर्ते असताना हा त्यांचा पराभव अत्यंत दुर्दैवी व जिव्हारी लागणारा असून याचा त्रास निश्चितपणे 5 वर्षे या प्रभागातील जनतेला भोगावा लागू शकणार आहे। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।